हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर बघूयात। महाविकास आघाडीतला वाद आता टोकाला पोहोचलाय असंच म्हणावं लागेल। महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या 3 स्वतंत्र बैठका पार पडतायत। ठाकरे गटाची मातोश्रीवरती तातडीची बैठक होतीये, तर दुसरीकडे काँग्रेसची संध्याकाळी 4 वाजता बैठक ही दिल्लीमध्ये होणार आहे। तर शरद पवारांच्या देखील मॅरेथॉन बैठका या वायबी चव्हाण सेंटरवर पार पडतायत। रमेश चन्नीथला यांच्या मध्यस्थीनंतरही ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात विदर्भातील जागांवरून वाद कायम आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या बैठका सुरू असल्याची माहिती मिळते। काल 9 तास बैठक होऊन देखील महाविकास आघाडीतला वाद हा काही शमलेला दिसत नाहीये। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत जुई जाधव तसेच विशाल पाटील आणि रामराजे शिंदे। आपण त्यांच्या तिघांकडून देखील सविस्तर अपडेट्स जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण जुईकडे जाऊयात। जुई, ठाकरे गटाची तातडीची बैठक आहे, नेमकी कधी बैठक सुरू होते आणि कोण कोण उपस्थित असणार आहे, सविस्तर माहिती द्याल? अगदीच आपण पाहतोय वर्षा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तातडीची बैठक सर्व नेत्यांची काही वेळातच सुरू होणार आहे। त्याआधी बंगल्यावर सगळे जे नेते आहेत पक्षाचे ते येण्यास सुरुवात झाली आहे। संजय राव दाखल झाले आहेत, विनायकराव, सुभाष देसाई हे सर्व जे नेते आहेत ते दाखल झाले आहेत। मात्र त्याआधी जर आपण पार्श्वभूमी पाहिली या सगळ्याची तर काल रमेश चन्नीथला आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली। या भेटीमध्ये जो काही वाद खटका नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये उडाला होता त्या खटक्यावरून चर्चा झाली आणि सगळं काही अलबेल असल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे ही भेट झाल्यानंतर ट्रायडेंट हॉटेलमध्ये तब्बल 9 तास नाना पटोले आणि संजय राऊत त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीची बैठक पार पडली। मात्र बैठकीच्या आधी सगळं काही अलबेल असल्याचं देखील भासवण्यात आलं। तर आज एक माहिती मिळते, त्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये विशेष करून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात सगळं काही अलबेल नसल्याचं कळतंय, कारण अजूनही जागा वाटपाचा तिढा संपलेला नाही। विदर्भाच्या जागेवरून अद्यापही खटके सुरू आहेत। काँग्रेस जागा सोडण्यास तयार नाही, तर ठाकरे गट देखील तुम्ही अशाच सोबत राहा जुई। आपण बघतोय महाविकास आघाडीमध्ये नाट्यमय घडामोडींना वेग आलाय। आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला रवाना झाल्यात। वायवी सेंटर चव्हाण या ठिकाणी दोघांचीही भेट होतीये। जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात टोकाचे वाद सुरू आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे। उद्धव ठाकरे सध्या घराबाहेर पडू शकत नाहीयेत, त्यामुळे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन वायबी चव्हाण सेंटरला पोहोचलेत। आता या बैठकीनंतर तरी जागा वाटपात काही तोडगा निघतोय का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि याच संदर्भात सविस्तर अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत आपल्यासोबत। विशाल, नेमकं काय घडतंय वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी? वर्षा, कालपासून आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। जवळपास 10 तास बैठक झाल्यानंतर सुद्धा कुठच्याही प्रकारचा तोडगा जो आहे हा निघत नाही आणि याच्यामध्ये प्रमुख वाद जो आहे हा विदर्भाच्या जागांवरनं। विदर्भाच्या ज्या 62 जागा आहेत यापैकी 46 जागा लढण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहे आणि काँग्रेसचा तसा आग्रही आहे। राष्ट्रवादीच्या 8 जागा सोडण्यासाठी तयार आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी 8 जागा सोडण्यासाठी तयार आहेत। मात्र उबाटा गटाची जी मागणी आहे ही 14 जागांची आणि या सगळ्यावरती आता वायबी सेंटर या ठिकाणी सुद्धा चर्चा होणार आहे। शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नेमकी आता शरद पवार यांच्यासोबत काय या बैठकीतनं तोडगा निघतो हा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे, कारण उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन थेट आदित्य ठाकरे आता शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। काल तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचं असं थेट नेत्यांना सूचना होत्या की काही झालं तरी चालेल, पण आज जागा वाटपांचा जो तिढा आहे हा सुटला पाहिजेत। या जागा वाटपांच्या बाबतीत मतं जी आहेत ही आता समान झाली पाहिजेत, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ह्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांकडून देण्यात आल्या होत्या। मात्र काल रात्री उशिरापर्यंत या बैठका सुरू होत्या, कुठच्याही प्रकारचा तोडगा अद्याप निघालेला नाही आणि आता आदित्य ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। काल संजय राऊत यांनी सुद्धा साधारणतः 10:30 ते 11च्या दरम्यान जी महाविकास आघाडीची बैठक चालू होती या बैठकीतनं काढता पाय घेतला होता। त्यामुळे नाना पटोले विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा पद्धतीचं चित्र सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगानं ज्या विदर्भांच्या जागांवरती वाद कायम आहे या बाबतीत निरोप घेऊन थेट आता आदित्य ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे ते घराबाहेर पडू शकत नाहीत, मात्र त्यांचा थेट निरोप घेऊन अनिल परब आणि आदित्य ठाकरे आता वायबी सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही बैठक जी आहे ही सुरू झालेली आहे आणि या बैठकी अंती नेमकी
नेमकी आता काय याच्या बाबतीत चित्र स्पष्ट होतं हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे, कारण का ज्या जागांचा वाद आहे हा अद्याप सुटत नाहीये. अजूनही जवळपास 40 ते 50 जागांचा तिढा हा अद्याप कायम आहे महाविकास आघाडीमध्ये. आणि आता शरद पवार याच्या बाबतीत काय मार्गदर्शन करतात आणि आदित्य ठाकरेंनी जो उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन आलेले आहेत या निरोपाला अनुकूल आहेत का हे पाहणं सुद्धा अधिक महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी घेतलेली कठोर भूमिका आणि त्याचसोबत शिवसेनेनं सुद्धा स्वतः 14 जागांच्या मागणीवरती असलेली ठाम भूमिका, या बाबतीत आज या बैठकांमधनं काही तोडगा निघतो का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे बैठकांचा सिलसिला जो आहे हा सुरू झालेला आहे महाविकास आघाडीमध्ये. सातत्यानं गेल्या 3 दिवसांपासून या बैठका सुरू आहेत आणि काल उशिरापर्यंत जवळपास 10 तासापर्यंत ही बैठक झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बाबतीत विदर्भांच्या जागांबाबत तोडगा निघालेला आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या जागांच्या बाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही, कारण का ठाम भूमिका जी आहे ही संजय राऊतांनी घेतलेली आहे. 14 जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका ही संजय राऊत यांनी घेतलेली आहे. या बाबतीत आता शरद पवार यांच्याकडनं विदर्भाच्या जागांबाबत काय मार्गदर्शन केलं जातं आणि आदित्य ठाकरेंना नेमका काय निरोप दिला जातो हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. वर्षा, निश्चितच विशाल, त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतं तुमच्याकडून सविस्तर जाणून घेणारच आहोत. तुम्ही देखील असे सोबत राहा. आपण थेट दिल्लीत जातोय, तिथे आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत. रामराजे, काँग्रेसची देखील 4 वाजता बैठक आहे. काय घडताय तर दिल्लीमध्ये सगळ्या घडामोडी? बिलकुल सकाळी 10 वाजता काँग्रेसची बैठक होती, पण आता ती पुढे ढकलून 4 वाजता झालेली आहे. आणि 4 वाजता ही बैठक होईल. स्क्रुटनी कमिटीची बैठक असतील, मधुसूदन मिस्त्री त्यामध्ये असतील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतीश पाटील हे 4 जणही असतील. आणि कोणत्या जागेवर कोणता उमेदवार असावा आणि विभागवार विदर्भ, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती उमेदवार उभे करायचे यावर ही चर्चा आहे. खरं तर राज्यामध्ये जो गोंधळ सुरू आहे, गल्लीतला गोंधळ आता दिल्लीमध्ये येणार अशी दिसते. कारण आजच्या बैठकीमध्ये चर्चा तीच होणार आहे की उद्धव ठाकरे यांना जागा किती सोडायच्या आहेत आणि त्यावरच मंथन होईल. आणि या मंथनामध्ये आपल्याला माहितीही कळते, कारण पहिली बैठक जी आहे त्यानंतर CEC बैठक आहे, जी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे, त्यामध्ये सोनिया गांधी असतील आणि राहुल गांधी सुद्धा असणार आहेत. आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जाणार आहे की उद्धव ठाकरे अवास्तव जागा मागतायत, त्यामुळे त्यांचा हट्ट जो आहे तो काँग्रेसला पुरवता येणार नाही. आणि त्यामुळे किती जागा उद्धव ठाकरेंना देत आहेत ते आज इथे दिल्लीमध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे पाहावं लागणार आहे की सोनिया गांधी आणि राहुल गांधी नेमकी कोणती भूमिका घेत आहेत. आणि राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह जो आहे, नाना पटोले यांचा जो आग्रह आहे, तो पक्षश्रेष्ठी काँग्रेसचे हे नेते ऐकतायत का? आणि जर तसं ऐकलं तर मात्र दुफळी महाविकास आघाडीमध्ये होताना आपल्याला दिसते का थेट राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे चर्चा करून मधला मार्ग काही काढण्याचा प्रयत्न करतात का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीवर बरंचसं काय अवलंबून आहे असं म्हणावं लागेल. निश्चितच रामराजे, त्यामुळे आजच्या बैठकीवरती आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. विशाल, तुमचे देखील धन्यवाद. या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू.